गेल्या अनेक वर्षांपासून रेशन अन्नधान्यापासून लाभार्थी वंचित असून या लाभार्थ्यांनी रेशन अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यास वेळोवेळी तक्रारीचे पत्र देऊन केशरी कुपन असून यावर धान्य मिळावे अशी मागणी केली। स्थानिक रेशन वाटप दुकानदारांकडून पत्र देऊन देखील अधिकाऱ्यांनी या पत्रास केराची टोपली दाखवली। याबाबत शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, शहराध्यक्ष मनीष औशीकर, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख अनुप गांधी, महिला आघाडी प्रमुख अर्चना परकाळे, संघटन मंत्री नवनाथ मोरे, सागर भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अन्नधान्य वितरणात तातडीने सुधारणा व्हावी तसेच ई-केवायसी रद्द करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी संतोष नवसुपे यांनी दिला। या संदर्भात संतोष नवसुपे यांनी अधिक माहिती दिली। शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख अनुप गांधी, तसेच शहराध्यक्ष मनीष औशीकर, तसेच महिला आघाडी प्रमुख अर्चनाताई यांच्या व तसेच मोरे या सर्व प्रमुख संपूर्ण अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी अन्न प्रशासन पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन दिलेले आहे। निवेदन अशा पद्धतीने दिलेले आहे की आज जे काही शेवटचा घटक, जो सामान्य आहे, जो गरीब आहे, जो हातमजूर आहे, जो कामगार आहे, त्याला या ठिकाणी, तो भारताचा नागरिक आहे, त्याला या ठिकाणी रेशन मिळालं पाहिजे। 2012 मध्ये केशरी कुपनचं नोंदणी होती आणि 2012 पासून त्याला या ठिकाणी अन्नधान्य मिळत नाही। तसेच आज 2024 आहे, ह्या 12 वर्षात त्याला अन्नधान्य मिळत नाही आणि तो या ठिकाणी या प्रशासनाला जाब विचार न करता स्वतः या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो मला अन्नधान्य का मिळत नाही। तर प्रशासन त्याला सांगतं बाबा रे तू त्या ठिकाणी तक्रार अर्ज कर, त्या ठिकाणी तुझं काही म्हणणं आहे ते मान। 12 वर्ष तो तक्रार अर्ज करतो, 12 वर्ष तो त्या ठिकाणी रेशन मला द्या असं म्हणतोय, परंतु त्या ठिकाणी त्याला रेशन मिळू शकत नाही। ही बाजू कशासाठी आलेली? मग काय या भारतामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये आपल्याला हे निदर्शनच येतं की जी काही घुसखोरी होऊ राहिलेली, जी इतर देशातले नागरिक या ठिकाणी येत आहेत ते घुसखोरी करतायत, त्यांना या ठिकाणी बोगस कुपन रेशन दिलं जातंय, कार्ड दिलं जातंय। त्यांची संख्या वाढल्यामुळे आमच्या जे काही या ठिकाणी जे काही आमचे भूमिपुत्र आहात त्यांना मग रेशन मिळत नाही का? आम्ही असं म्हणायचं का त्या ठिकाणी का त्यांच्यामुळं, त्यांची संख्या वाढल्यामुळं आम्हाला रेशन या ठिकाणी मिळत नाही? हे इतकी या ठिकाणी म्हणजे मोगलाई झालेली आहे। जो देशाचा भूमिपुत्र आहे त्याला अन्नधान्य नाही मिळालं म्हणजे तो जो त्या ठिकाणी टॅक्स भरतोय, भारत सरकारचा सगळा टॅक्स भरतो, त्या टॅक्समधून यांचे संपूर्ण अधिकारी सगळं भारत सरकारचे सगळं संपूर्ण त्याच्या टॅक्समधून सगळं चालतंय आणि त्याला त्या ठिकाणी जर अन्नधान्य मिळत नसेल तर त्यांनी जाब कुणाला मागायचा? या ठिकाणी मूळतः हा तो प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे का या ठिकाणी काही चिरीमिरी दिले तर या ठिकाणी बाहेर संपूर्ण रेशन कार्ड दिले जातात, त्याचीही चौकशी व्हावी। इथं कर्मचारी कोण आणि इथे एजंट कोण हेच जर निदर्शनास येत नसेल सामान्य नागरिकांना तर त्याचा उपयोग काय? म्हणून आम्ही या ठिकाणी बहुतांशी बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि नवीन रेशन कार्ड ज्यावेळेस ते देतील आम्ही एक नम्रतेने या ठिकाणी सूचना करतो प्रशासनाला की ज्या ठिकाणी नवीन रेशन कार्ड त्या ठिकाणी दिले जाईल, तुम्ही त्या ठिकाणी पॅन कार्ड, आधार कार्ड, तो इथलचा रहिवासी आहे का त्याचं ओळखपत्र, पण त्याचा शाळेचा दाखला सुद्धा तुम्ही मागा। शाळेचा दाखला जर मागितला तर तो कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि त्याची घुसखोरी केलेली आहे का हेही निदर्शनास येईल आणि त्या ठिकाणी त्याला तो जर दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर त्याला या ठिकाणी कुपन मिळालं जाणार नाही। याची संपूर्ण या ठिकाणी प्रशासनाने जोखीम घ्यावी आणि शिवराष्ट्र सेनेने जे काही या ठिकाणी म्हणणं मांडलं त्या म्हणण्याला या ठिकाणी अन्न पुरवठा अधिकारी ताईंनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या अर्जानुसार मी कारवाई करते आणि तुमचं अर्ज या ठिकाणी तुमचं म्हणणं आम्ही निकाली काढू। सध्या अहमदनगर शहरामध्ये रेशनच्या दुकानात अन्नधान्य वितरण पुरवठा होत नाही। गोरगरजू जे लाभार्थी आहेत त्यांना अन्नधान्य वितरण पुरवठा केला जात नाही। अहमदनगर शहरामध्ये रेशनच्या दुकानात काळा बाजार केला जात आहे। तर आम्ही याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे। तर या निवेदनात
दखल घेतली नाही, या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही शिवराष्ट्र सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू. अन्नधान्य वितरण कार्यालय या कार्यालयासमोर आम्ही आत्ता प्रशासनाला निवेदन दिलं की आमच्या जे रेशन कार्डचं दुकानं वगैरे आहेत त्या रेशन मालाचा पाठपुरावा सर्व नागरिकांना त्या धान्य मिळावे यासाठी 2014पासून ते 2024 म्हणजे 12 वर्षाचा कालावधीत लोकांना अन्नधान्य वगैरे मिळत नाही. हेच प्रशासनाने सर्वस्व दखल घेऊन जबाबदारपणाने हे सर्व मान्य करावे आणि लोकांना लवकरात लवकर अन्नधान्य पुरवठा द्यावा ही प्रशासनाला विनंती करतो. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.